आज माझ्या चिमणीला जाऊन जवळपास 6 दिवस झाले. ज्या व्यक्तीनं मला म्हणजे 5 वर्ष एवढी शून्यातनं वर काढायला मदत केली, अडचणीत असताना एवढं मला सांभाळलं, ती व्यक्ती मला सोडून जाईल असं मला स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं. बऱ्याच लोक 5-6 दिवस मोबाईलच नव्हता माझ्याकडे. ते मोबाईलचं ते बघितल्यावर वाटायला लागले, काही लोक बोलायला लागले. हे सगळं म्हणजे काय झालं होतं त्या दिवशी सांगा म्हणून आज व्हिडिओ बनवतोय. चिमणी आमची माझी एवढी प्रेमळ होती, प्रत्येकाला प्रेमाने बोलायची, प्रत्येकाला सगळ्यासोबत चांगलं राहायचं. काही लोकांचं गैरसमज झालेलं. आम्ही मंगळवेढा गेलो होतो. सोमवारी गेलो आम्ही मंगळवेढला. मंगळवेढला गेल्यावर एक किरकोळ कारणामुळं तिच्या डोक्यात राग बसला. माझी बहीण कपडे आणायला गेलो आम्ही. बराच वेळ तिथं लागला, त्यामुळे माझा कंबरेचा त्रास आहे म्हणून मी खुर्चीवर बसलो, स्टूलवर. आणि थोड्या वेळानं आणून आली म्हणजे उठा मला बसायचं. मी म्हणलं माझी कंबर दुखते. मग तिनं तशी रागाने तिकडे चालली, हात धरला तिचा. म्हणलं थांब 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 उठतो मी. नाही म्हणली आता नाही मला बसायचं. आणि मग मी पण उठलो, पण तिला काय रागच कमी झाला नाही. तसंच रागात मी तिला काय खायचं आहे का, तुला काय घ्यायचं आहे का विचारलं. मला काहीच नको म्हणली. तुम्ही का उठला नाही. हीच तसंच मग मी कपडे चंदाला घेऊन आणि घरी आलो. स्वयंपाक घरी चंदाला बनवला होता. स्वयंपाक नको म्हणायची, मला नाही कशाला त्यांना ताप केला आहे. नाही दादानं मी म्हणलं जेवूया, एवढं बनवलं तर. तिथं बसलो जेवायला सगळे. आणि एक तर माझा लहान भाऊ होता, त्यानं अणूला बोललाच नाही. मग ती अणू त्याच्याकडे बघायची, त्यानं ते बघत पण नव्हता, बोलत पण नव्हता. मग काय झाले मुली का बोललं नाही. मग त्यानं बोललाच नाही. मग भाईडा त्याला ओरडला का बोलू नाही. आणि मग ती गोष्ट मनावर घेतली. मी एवढं सांभाळते. तिथं आल्यावर मग त्याला भाऊजी 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 काय करू तुम्हाला खायला, काय देऊ खायला, काय प्यायचं. तिथं आल्यावर सगळं खातिरदारी करायची. मग मला सगळं झाल्यावर मला म्हणजे तुम्ही का बोलला नाही त्याला. परवा दिवशी मी तुम्ही ह्याच्यासोबत फिरायला जाणार आहे, असं का करायला आहे, का बोलू नाही. ही किरकोळ गोष्ट तिने मनावर घेतली. म्हणजे जाऊ द्या आम्ही कशाला एवढं मनावर घेतली. लहान आहे ती, लक्षात न काढून टाक. काय किरकोळ गोष्टी मनावर घेते. तसंच आम्ही घरी गेलो. 11:30 वाजले आम्हाला संध्याकाळी. त्याच गोष्टी रागात झोपली. आणि सकाळी उठली तर तीच टेन्शन डोक्यात होतं. तुम्ही माझं ऐकतच नाही, तुम्ही माझी बाजू घेतच नाही.
म्हणायची जाऊ द्या आम्ही झाली मोठी गोष्ट नाही विसरून मोठ्या मनानं माफ करायचं म्हणजे तुम्ही माझं ऐकत नाही ना. मी म्हणजे आता तुमचं तुम्ही सगळं हॉटेलचं बघा. आज मंगळवार आहे, मी भाकरी तेवढ्या करते म्हणलं आणू कशाला आपण बंदच ठेवू एक दिवस. नाही नाही बंद ठेवायची नाही म्हणजे आपलं आधीच बंद होतं म्हणजे सोमवारी बी बंद आज बी बंद कशाला. ऐकलं नाही मला ऐकत नव्हतं म्हणून म्हणलं ठीक आहे आपण त्या वेटरला पाठवून म्हणलं काय सामान त्याला जा म्हणलं बेगमपूरला फोन कर म्हणलं वेगळं. मी आंघोळ करायला गेलो आणि त्याचा फोन आला. फोन आणून उचललाच नाही. मी म्हणून तिथून ओढून म्हणलं आणि फोन उचल त्याला सांग काय काय नाही तुमचं तुम्ही सांगा म्हणजे. आणि परत फोन आल्यावर माझ्यापाशी आंघोळ करताना माझ्या तिथं आणून तुला तो फोन कट झाला त्याचा. मी बी फोन उचलला नाही. मग आंघोळ करून बाहेर आल्यावर म्हणलं आणून तुझा बी मूड नाही नीट म्हणलं. मला बी काय माहीत नव्हतं काय आहे नाही. आपण एक दिवस हॉटेलच बंद ठेवू म्हणलं. आम्हाला असं म्हणजे एवढं हॉटेलचं कामाचं कसला सुद्धा तिला आळस नव्हता. भाकरी पाहिजे तेवढ्या भाकरी म्हणलं तर भाकरी करायची, सगळं काम करायची. पण म्हणलं आज ठेवूच पण मग मला रागानं बोलली तुम्ही माझं काय ऐकत नाही आज चालू ठेवूया. मी चांगल्याने म्हणलं आज मंगळवार आहे कशाला तुझी ती एकदा मला तिने दाखवलं हाताची बोटं म्हणजे भाकरी करून पूर्ण असं सुजायची तिची. म्हणलं कशाला त्रास करून घेते एक दिवस आज बंद ठेवून म्हणलं उद्या आपण चालू करू. आणि तुम्ही माझं ऐकतच नाही म्हणलं. मी तसंच बाहेर जाऊन खुर्चीवर बसलो. मी बी टेन्शनमध्ये. तिनं नाश्ता बनवला घरात. मला हाका मारला मी म्हणलं नगर. तसंच मला 2-4 वेळा हाका मारल्या तिनं. त्या हाका मारायला लागल्या म्हणून मी आलो बसलो. मला नाश्ता वाढला, तांबे भरून दिला पाण्याला खावा म्हणली. आणि तिला नाश्ता कर म्हणलं तर ती नाश्ताच करणार. म्हणलं कर आणू नाश्ता कर. नाही म्हणली मला काय ना तुमच्या तुम्ही करा. नाश्ता बी केला मी आता नाही लागेल तसंच मी नाश्ता केला. नाश्ता करून मी बाहेर जाऊन बसलो. परत आणू थोड्या वेळानं परत माझ्याकडे आली मोबाईल घेऊन. मला वाटतं तेव्हा 1:30 वाजून गेले असते का 1:15 काहीतरी झालं असतं. आली म्हणून चला म्हणली जेवण करा. मी म्हणलं तू काय खाल्लंय का. तिला विचार तू काय खाल्लंय का नाश्ता कर. नाही म्हणली. तू जेवणार आहे का नाही म्हणली मी जेवत. म्हणलं तू जेवत नसेल तर मी जेवत नाही मी येत नाही म्हणलं. तुम्ही येणार आहे का नाही म्हणलं सांगा. आणि मी नाही तू जेवत असलं तर मी येणार आहे म्हणलं. मग नाही म्हणली येणार आहे का नाही म्हणलं तू जेवणार असलं तर इथे. शेवट रागाने मोबाईल टाकला माझ्यापाशी आणि रागात माझ्यापासून गेली. मला वाटलं का तुझा म्हणजे झोपला आम्ही कधीच असं आम्हाला सारखं असं म्हणजे किरकोळ काय म्हणजे बरं पडलं तरी काळजी करायची. मला बँडेज पट्टी आणा म्हणायची. लहान सहान गोष्टीची काळजी घ्यायची. म्हणजे मनात नाही ध्यानात नाही. मला असं स्वप्नसुद्धा आलं नव्हतं की तास होईल जाऊन झोपत म्हणलं. तिनं गेली 15-20 मिनिटांनी मीच म्हणलं आता जाऊ दे झालं आपण मंगळवार आहे आज बंद आहे कुठंतरी बाहेर जावं म्हणून मी समजावून सांगावं म्हणलं राग कमी करावा म्हणून विचार करून मी जाते तर दरवाजा वाजवा लागली. दरवाजा मग उघडला. असं कधीच होत नाही. सहज दरवाजा वाजवला तर आणून थांबा आई ती आली म्हणायची दरवाजा उघडायची. 5 मिनिटं मी आणू दरवाजा उघड म्हणलं. असं कधी मला भ्या वाटायला लागलं काय नेमकं झाले. दुसरा दरवाजा त्याच्या साईडला दुसरा दरवाजा होता त्याचं कुलूप काढलं गडबडीत आणि वर कुलूप काढून भिंतीवरनं वर बघतो तर ती आणू अवस्थेत मला दिसली. मला काय करून काय नाही झालं. मी कधी कुठे टाकली तिकडं पलीकडं धरलं तिला आणि ओरडा बोंबलायला लागलो मी. मला काहीच कळलं ना. कोणच नव्हतं हॉटेलवर.
रस्त्याला पळत गेलो, तिथं रस्त्याच्या वाहनाच्या आडवत गेलो. त्यातले एक दोघं जण थांबले. तोपर्यंत बाहेर आणलं, मी गाडीत बसवलं आणि मंगळवेढीला दवाखान्यात घेऊन गेलो. त्याच्या आधी बी हे सगळं व्हायच्या आधी चंदाला फोन केलता. काय काय म्हणली होती? फोन केला मी आधी त्यांना फोन केला, त्यांनी काय उचललं नाही. त्याच्यानंतर त्यांचा फोन आला मला 1:30 वाजता. मला मी विचारलं जेवण झालं आहे का, तर मला म्हणल्या नाश्ता केला, भात करून फेकता. म्हणलं करता. मी म्हणलं मी जेवायचे आहे, मी नाही जेवली. मला विचारलं की तुम्ही जेवला का? मी म्हणलं नाही. का तर नाही आता करायचं. फोनच कट झाला तिथे, पुढं काय बोललंच नाही मला नंतर. मग नंतर मी त्यांच्याकडे जायचं जेवायला म्हणून घरची गाडी घेतली ती दुकानात. मग दुकानात कशी आली, गाडीत पेट्रोल नव्हतं. चांगली रोडला नाही, त्या गाडीत पेट्रोलच नाही. त्यामुळे माघारी गेली, घरी जाऊन थांबली. मग थोड्या वेळ बसली. मग मोठ्या बहिणीने कॉल केला, तिला विचारलं की गाडी चालू आहे का घरची. स्कूटी बंद पडलेली होती ना, ती म्हणली चालूच आहे. मी म्हणलं मला जायचं आहे वहिनीकडे. मग मला म्हणली जा काकूकडे चावी घे आणि जा. मग मी आधी गाडी घेतली, घरी गेली. नंतर मला थोड्या वेळ गाडी चालू झाली नाही, मी लय वेळ प्रयत्न केला. मग गाडी चालू झाली नाही, नंतर चालू झाली. मग मी नंतर गेली, पण मी हॉटेलवर नाहीच गेली. मी दुसऱ्या हॉटेलमध्ये गेली, कारण की मला तिथे गेल्यावर त्यांनी जेवायला आणायला बाहेर कुठे जाऊ देणार नाही. ओरडत होत्या, खर्च करू नका, पैसे हे करू नका, असं तसं म्हणून. जेवण कशाला आणलंय असं तसं म्हणून. मग मी हॉटेल समोरून डायरेक्ट पुढच्या कुत्र हॉटेलमध्ये गेली. तिथं गेल्यानंतर मी ऑर्डर दिली, बसली थोड्या वेळ ऑर्डर होईपर्यंत. तोपर्यंत घरून फोन आला काकांचा की वहिनीने असं असं केलं. मला काय समजलं. मी तर तिथून आत्ता गेली नाही, तिथं सगळी म्हणजे अशी गाडी वगैरे लावलेली होती. मग गाडी नाही काय, मग मी तिथून तशीच पळत आली गाडी घेऊन. तर तिथं कोणच नव्हतं. तिथं आतमध्ये फक्त मोबाईल पडलेली होती, बहिणीची चप्पल, दरवाजे सगळं उघडं होतं, ओढणी होती. आणि मला काय असं नॉर्मल काय तर झालं पाहिजे त्यांना. म्हणून मी पूर्ण हॉटेलमध्ये फिरली, आवाज दिला, कोणच नाही. मग मला काहीच समजलं. मग मी लॉक लागलं, मोबाईल घेतली. नंतर काका दिसले, मी काकांसोबत चालले मी त्यांच्याकडे जायचं म्हणून. तर मला काकांचा फोन आला घरून, मी बी घेणार. मग मी रोज हॉटेलपाशी परत उतरली गाडीवर. नंतर मी तिथून चालत आली. नंतर गाडी घेतली दुसरी. नंतर काकूंना मम्मीला घरनं घेतलं आणि बघ्यांचा फोन आला की काय चौकशी गाडी पळवून घेतला. मला काहीच माहिती नाही. मला वाटतं की व्यवस्थित आहे, ते काही नसेल नॉर्मल असेल म्हणून मी चालली. तर अचानक म्हणून त्यांना असं वेळवरून घेऊन चालले दिसली. मग मला काही बोललेच नाहीत, पण तिने काय सांगितलंच नाही.